रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. म्हणजे 15 दिवसापासून जे नवीन जी सेटिंग दिसते नवीन सेटिंग ते ऑटोमॅटिक व्हायला आणि ड्रॉपिंग कमी झाली म्हणजे खाली तेव्हापासून ड्रॉपिंग कमी झालं आणि जी कळी निघाली डायरेक्ट सेटिंग झाला. म्हणजे 70-80 झाडाला एका सेटिंग आहे. तर आता मला सांगा जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण सध्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलोय. तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवाची ओळख करून घेऊ. नमस्कार सर, आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा. महेश भोई, मुक्काम पोस्ट बोडेश्वर, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. बरं, आपली हे किती वर्षाची बाग आहे सर? ही 3 वर्षाची बाग आहे. 3 वर्षाची बाग आहे, तिसरं पीक आहे आपलं. बरं, आता ह्या जमिनीची प्रत कशी आहे नेमकी? जमिनीची प्रत म्हणजे जास्त काळवट नाही, मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमीन आहे. बरं, दोन्ही झाडातलं अंतर, दोन्ही लाईनीतलं अंतर किती ठेवलं तुम्ही? आपण 7x12 मध्ये लागण केली. 7x12 मध्ये लागण केलेली आहे. बरं, आता मला सांगा की ह्याच्या अगोदर पण तुम्ही बाग धरली, आता पण बाग धरली, बरोबर आहे ना? तर आता रामा ॲग्रोटेकचं मला वाटतं 15 दिवस झालं तुम्ही शेड्यूल चालू केलेलं आहे, ज्याच्यामधून आपण बायोसमृद्धी दिले, रूट मॅजिक दिले खालून, बरोबर ना? स्प्रेला निमकरण दिले, बरोबर ना? म्हणजे बाकीच्या पण सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे रामा मॅजिकचा स्प्रे तुम्हाला दिलता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या. तर ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं शेड्यूल, म्हणजे काय फरक काय वाटते? फरक म्हणजे बायोसमृद्धी सोडल्यापासून म्हणजे 15 दिवसापासून जे नवीन जी सेटिंग दिसते नवीन सेटिंग ते ऑटोमॅटिक व्हायला आणि ड्रॉपिंग कमी झाली. म्हणजे खाली गळच नाही. सुरुवातीला जी ड्रॉपिंग होत होतं का, ही आधी जे ड्रॉपिंग झालेलं आहे, या 15 दिवसामध्ये आपण बायोसमृद्धी वापरतोय तेव्हापासून ड्रॉपिंग कमी झालं आणि जी कळी निघाली ती डायरेक्ट सेटिंग झाली. डायरेक्ट सेटिंग निघाली. बरं, आता मला सांगा की तुम्ही आता पेपर मारलाय, तर आता ह्या झाडाला टोटल तुमचं सेटिंग किती असेल सगळं? आता असेल 60-70 पर्यंत, 70-80-90 पर्यंत असेल. म्हणजे एका झाडाला 60-70-80-90 म्हणजे 70-80 झाडाला एका सेटिंग आहे. तर आता मला सांगा की आता ह्या 15 दिवसात जेवढे औषधं वापरले त्याच्यामध्ये आपण बघतोय की बाबा रूट मॅजिक का सोडायचं, जेणेकरून पांढरी मुळी त्याला चालू झाली तर परत आपण जर डाळिंबाला आपलं बायोसमृद्धी दिलं चांगलं, ते आपटेक चांगलं होणार किंवा त्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला जाणवून येणार. ह्या ज्या गोष्टीचं नियोजन करतो हे बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण नाही, बरोबर आहे. म्हणजे काय लोकांचं कसं म्हणणं आहे ते बाबा नुसतं तुम्ही सांगताय परत जाताय, परत आम्हाला ते लोक कसं सोडायचं काय गोष्टीचं कळत नाही, किंवा कुठला फवारा कधी घ्यायचा, का घ्यायचा, ह्या गोष्टीचं प्रॉपर माहिती मिळत नाही. तुम्हाला तशी काय अडचण आली का? नाही, अडचण म्हणजे तुम्ही सांगितल्या पद्धतीनं पहिल्यांदा आम्ही काय केलं, रूट मॅजिक खालून सोडलं आणि त्याच्यानंतर एक शॉट आपला सोडला, त्याच्यामुळे रिझल्ट मिळतोय, काय अडचण नाही. पांढरी मुळी वगैरे वाढते. बरं, आता मला सांगा की जर आपण असं आता जसं की तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये फॉलो करता शेड्यूल सगळं, हे शेड्यूल जर कंटिन्यू 6 महिने फॉलो जर केलं तर काय फरक पडेल असं वाटतं? नाही, तेलावरती कंट्रोल होईल असं वाटतंय, कारण ह्या 15 दिवस निमकरंजन कापूरचा स्प्रे घेतल्यापासून थोडं जरा कव्हर झालं, पाण्याचं नियोजन वगैरे व्यवस्थित गेलं, त्यामुळे थोडंफार कव्हर झालंय. बरं, आता मला महेश सर सांगा की जसं ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला मी म्हणतो 5-10% फरक किंवा 20% फरक तुमचे काही बी जाणवला असेल, तुमच्या स्वतः तुम्ही शेतकरी आहे ना, तुम्हाला जो जाणवला असेल हाच फरक जर आपण बघायचा असेल आणि 6 महिने जर शेड्यूल जर फॉलो केलं तर आपली बाग सक्सेस होईल का? नाही होणार. सुरुवातीपासून कसं आहे, मी सुरुवातीपासून आपल्या ह्याच्यात नव्हतो, पहिल्यापासून फरक झाला ना, त्यामुळे पाण्याचं नियोजन आमचं सुरुवातीला 1 दिवस 2 तास 2.5 तास जरा जास्त प्रमाणात, म्हणजे तेलकट वाढवतो. ज्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज नव्हती त्या अवस्थेत जास्त पाणी जरा जास्त पाणी नियोजन झालं, त्यामुळे थोडं तेलकट वाढलं होतं. मग आता 15 दिवसापासून आपल्या नियोजनानुसार चालू केल्यापासून थोडी कंट्रोलमध्ये आले, म्हणजे बऱ्यापैकी तेलकट कंट्रोल आले आणि थोडक्यात की सेटिंग वगैरे झाले, ड्रॉपिंग झालं नाही आणि आज फळांची संख्या वाढली. आणि आता ही जर परत येणार जे काही सेटिंग असेल मागणी येणार ही आता ही मादीकडे यायला लागली, भले ही आता उशीर असल्यामुळे शेंडल आली तर अजून एक 5-50 सेटिंग वाढेल का वाटते का? 100% वाढणार आणि ड्रॉपिंग कमी, ड्रॉपिंग पण कमी आणि होणार जे हे कळी निघते ती डायरेक्ट सेटिंगच होते. मग मला सांगा की हे शेतकऱ्यांनी रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल फॉलो करू द्या का नको? नाही, रामा ॲग्रोटेकचं
जे शेड्यूल आहे ना शेतकऱ्यांसाठी माझं पहिल्यापासून फॉलो करा, म्हणजे असं मधून घेण्यापेक्षा ना स्टार्टिंग पासून जर जसं आज आपला वेळ थोडासा निघून गेला निघून गेला पहिल्यापासून जर फॉलो केलं तर त्याकडे येणार नाही असं तेलकट येणार नाही किंवा सेटिंग भरपूर होईल, मालाची साईज चांगली होईल वगैरे ह्याच्यामध्ये रिझल्ट येणार. बरं आता मला तुम्ही सांगा की खर्चाच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? खर्चामध्ये एकदम कमी आहे, रासायनिकच्या तुलनेत तर एकदम कमीच आहे. काय म्हणजे एवढं जास्त नाही, म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन येऊ शकते, फक्त त्याला आपण प्लॅनिंग सुरुवातीपासून करावं लागेल. पहिला आम्ही थ्रिप्ससाठी परत मावा यासाठी सेपरेट औषध घेत होतो, पण हे निमकरंजन कापूर घेतल्यापासून थ्रिप्स म्हणा किंवा कुठं मावा वगैरे हिरवा म्हणजे मावा हे पूर्ण कमी कंट्रोल एका औषधामध्ये सगळं पूर्ण. बरोबर. आणि मला आता सांगा की हे शेड्यूल तुम्ही आता इथून पुढे 6 महिने कंटिन्यू करणार का बंद करणार? नाही, कंटिन्यू करणार 100%. तर आता बघा मित्रांनो, महेश भुई साहेब मुक्कामपोस्ट घोडेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या या 600 झाडाच्या प्लॉट 500 झाडाच्या प्लॉट मध्ये आपण आहे. त्यांनी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल चालू केलंय सध्या. आता त्यांचा अनुभव त्यांनी स्वतः सांगितलाय, पण तरी पण आपण तुम्हाला सांगतो की ह्या बागेच्या आपण महिन्याला शूटिंग घेऊ. हार्वेस्टिंग पर्यंत ह्या बागेला आपण प्रत्येक वेळेस शूटिंग देणार आहे आणि ह्याच भुई साहेबांच्या बागेचं हार्वेस्टिंगची शूटिंग सुद्धा आपण युट्यूबला टाकणार आहे. त्यावेळेस तुम्हाला नक्की बघायला मिळेल की रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल फॉलो केल्यानंतर कितपट आपला फायदा झाला किंवा आपल्या उत्पन्नामध्ये कितपट भर पडली किंवा आपली बाग रोगराईला बळी पडली का नाही पडली, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण या हार्वेस्टिंग पर्यंत वेळोवेळी आपण शूटिंग घेऊन त्यांना देणार आहे. तर माझं तमाम शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की बाबा जसं की भुई साहेब असतील किंवा असंख्य शेतकरी आहेत की ज्यांनी डाळिंबाला खचलेले आहेत, दमलेले आहेत, त्यांना वाटतं की आता डाळिंब म्हणजे काही शक्य नाही, डाळिंब पीक आणणं एवढं काही शक्य नाही, पण त्यांना जर रामा ॲग्रोटेकची साथ मिळाली आणि तंतोतंत जर नियोजन केलं तर डाळिंबाची बाग सक्सेस होऊ शकते का? 100% होऊ शकते. तर तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये काय अडचण आली असेल किंवा तुम्हीही जर ह्या डाळिंबामध्ये खचला असेल तर अवश्य एकदा रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून बघा. कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट आणि चांगलं उत्पन्न येणार. खरं की नाही? बरोबर आहे ना? तर आपण नंतर भेटूया महेश सरांच्या बागेमध्ये हार्वेस्टिंगच्या टायमाला. तुम्हाला ह्या बागेच्या प्लॉटचं शूटिंग करून काय पद्धतीने रिझल्ट आला हे तुम्हाला परत युट्यूबला दाखवण्यात येईल. जय हिंद, जय रामा ॲग्रोटेक.